आजचा समता पर्व दुसरा दिवस आहे आणि तो आम्हा महिलांकरिता विशेष आहे। आज आपण सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या समता पर्वात आज सर्व आपण उपस्थित आहोत, एकत्र जमलेले आहोत। महामानवांचे आपल्या विचारांनी समाजाला एक नवी दिशा दिली, अन्याय, अंधश्रद्धा, विषमतेविरुद्ध लढा देत समानतेचा दीप प्रज्वलित केला। त्यांच्या या कार्याचा वारसा जपत आणि समानताची जाणीव अधिक दृढ करण्याच्या हेतूने समता पर्वाचे गेल्या 20 वर्षापासून आयोजन केले जाते। समता पर्वाचे अध्यक्ष माननीय नारायण थूल साहेब, प्रवक्ता उमेश भाऊ मेश्राम तसेच सर्व प्रमुख अतिथीगण यांचे मनपूर्वक मी स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाकरता आपल्याला लाभलेल्या अध्यक्षा आणि राळेगाववरून आलेल्या पुष्पाताई कावरे मॅडमचं मी सुद्धा स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाकरता विशेष या वर्षीच्या कोषाध्यक्षा प्रमोदिनीताई रामटेके यांच्या गेल्या 5-6 वर्षापासून त्यांनी समता पर्वामध्ये महिलांसाठी स्वतंत्र दिवस मिळावा म्हणून सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि त्याचेच फलित म्हणजे यावर्षी आम्हा महिलांना 2 दिवस मिळाले, 8 तारीख आणि 12 तारीख। महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या या 2 दिवसात त्यांच्या पुढाकारीमुळे संपूर्ण कार्यकारिणी ही मागच्या वर्षी महिलांनी सांभाळली। पूर्ण कार्यक्रमाची जी धुरा होती, अध्यक्षापासून सर्व आयोजन नियोजन हे मागच्या वर्षी महिलांनी सांभाळलं होतं आणि त्याचं सगळं श्रेय हे प्रमोदिनीताई रामटेकेकडे जाते। आजच्या या विशेष सत्रात पारंपरिक वेशभूषा, सोलो डान्स आणि समूह नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धाद्वारे स्पर्धकांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोबतच 2 विशेष सत्कार करण्यात येणार आहेत। एक म्हणजे माननीय नगरसेविका मीराताई वीर आणि दुसऱ्या सविता चव्हाण बाबा, त्यानंतर या ठिकाणी असणारी डॉक्टर कोमल जेएनयू प्रोफेसर, डॉक्टर प्रतिभा आहिरे, आदरणीय स्थूल सर, डॉक्टर सुमेध देवतडेजी, इथे अन्वी चव्हाण आहेत, खूप चिमुकली आहेत। कांबळे सरांचं स्वप्न होतं की लहानपणापासूनच त्यांच्यावरती सम्यकतेचे आणि सत्यशोधकांचे संस्कार केले पाहिजे। तुझा संघर्ष इथल्या मातीने अनुभवला आहे, कितीही आले वादळ वाळे तरीही आम्ही सजग आहोत। आदरणीय लीला, सर्वांना सप्रेम जय भीम। मी रोशन दुपारे या चित्रपटाचा दिग्दर्शक, जो दर्शा चित्रपट येतोय आमचा। याआधी नक्कीच तुम्हाला माहित असेल, काजू चित्रपट आपल्या याच कलाकारांनी याच मातीतून आभा स्टुडिओने बनवला आणि तो सगळ्यांच्या परिचित आहे। अशीच एक आमची पुन्हा एक नवीन कलाकृती घेऊन येतोय दर्शा, जी की अंधश्रद्धेवर मात करत समोर जाते। अंधारात भीती नसते, भीती मनात असते आणि जेव्हा कधी आपल्याला भीती वाटते ना तेव्हा आपण थांबतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला थांबायला सर्व टीम करते आहेत। इंजिनियर दीपक नगराडे असतील, अशोक वानकडे सरांनी आपल्या कमाईची स्थापना केली आणि अशा मुलांना उभं केलं। ॲडव्होकेट रामदास राऊत सरांनी या सर्व प्रक्रियेमध्ये अत्यंत मोलाचा वाटा उचलला आहे। हे सर्व करत असताना समता पर्वाची टीम अहोरात्र राबते आहे। आपण जोरदार या सावित्रीच्या लेकींच्या कार्याला आणि कर्तृत्वाला या चित्रपटाची रूपरेषा आहे। हा लवकरच पुढच्या महिन्यात तुमच्या सगळ्याच्या भेटीला येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर लागेल। सगळ्यांना फक्त हीच विनंती आहे की सगळ्यांचं प्रेम
सर्व डोलारा सांभाळताना कार्यकर्त्यांना त्रास होते, हिनवतात काही लोक. त्यामुळे कडवडीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा गौरव या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून प्रमोदिनीताई रामटेकेंचं या ठिकाणी समता पर्वाला, या महिलांच्या सर्व यशस्वी आयोजनाला या ठिकाणी आपण सलाम केला पाहिजे. मी सन्मान्य नीताताई ओले आहेत, त्यानंतर जोहरा आई आहेत. सारी मेरी पहचान नहीं है, ये सारा एक जातिवादी स्ट्रक्चर है जो मेरे सोशल लोकेशन से लेके और मेरी हायर एजुकेशन एक्सेस करने के बीच में आता है. और इस सफर की शुरुआत हमारे जन्म से होती है. हमारा जन्म समाज का, आप एक का भी एक्सपीरियंस ले लेंगे, आपके आसपास आप सभी का एक्सपीरियंस सोशल लोकेशन से स्टार्ट होता है. एक गांव इमेजिन करिए, एक गांव है, उस गांव में दलित बस्ती कहाँ होती है? कोने में होती है. वो दलित बस्ती गांव का हिस्सा भी है और नहीं भी है. हिस्सा इसीलिए है क्योंकि उसी जाति के लोग काम करने आते हैं सब घरों में, लेकिन हिस्सा इसलिए नहीं है क्योंकि उस दलित बस्ती को एक नज़र से देखा जाता है, नीची नज़र से देखा जाता है. वो ऐसे दिखते हैं, वो ऐसी हाइजीन रखते हैं, इस तरीके से एक गेज किया जाता है उस जाति की तरफ. उस गांव से ही आपका संघर्ष शुरू हो जाता है. और उस गांव में जितनी असमानता है, हम सोचते हैं कि अभी मैं जो स्कूल चला, क्रांती म्हटलं नाही कारण त्यांचं ब्रीद वाक्य आहे यवतमाळचं, त्यामुळे नाही तर मी म्हणते जय ज्योती जय क्रांती. सांगितलं की नाही, जय जय भीम म्हटल्यावर ज्योतीची क्रांती झालेली आहे. आणि आज मला बोलवलं अंकुश भाऊ, खऱ्या अर्थानं बाबासाहेब आणि महात्मा फुले जिंकलेला विजय झालेला आहे. कारण तुम्ही 30% महिला 30% आहे. धावपळ करत का होईना मी आले, तर नंतर सांगेल कहाणी. पण विजयवाडाला पण असंच एक आपला आहे रामचंद्र यादव म्हणून, त्यांनी बहुजन समाजाचा विकास करण्याचं ध्येय त्यांनी घेतलं आणि कालच्या तारखेलाच ते उपोषणाला बसले आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडाला. तर तिथे मला जाणं गरजेचं होतं. तो कार्यक्रम केला आणि मग इकडे धावपळ करत आले. जिथे जिथे बोलवतील तिथे तिथे जाते. आता परत हैदराबादला जायचं आणि परत चंद्रपूरला यायचंय. बुद्ध विहाराचं ओपनिंग आहे.